नमस्कार. 28 फेब्रुवारी ते 6 एप्रिल या दरम्यानचा जो काही काळ आहे, या काळामध्ये शनी ग्रह एकाच राशीमध्ये स्थित राहणार आहेत. त्यामुळे याचा चांगला फायदा, शुभ फायदा या 3 राशींना होणार आहे. कारण की या 3 राशींना सुवर्णकाळ चालू होणार आहे आणि हा योग तब्बल 30 वर्षांनी शनीचा मीन राशीत उदय होणार आहे. हा जो काळ आहे, हा काळ अतिशय शुभ असा 3 राशींसाठी असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर कर्मफळदाता शनीला म्हणतात आणि सर्वात शक्तिशाली ग्रह शनी मानला जातो. शनी हा एकमेव असा ग्रह आहे की तो सर्वात हळूवार गतीने चालतो. शनीला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांचा काळ लागतो. जेव्हा शनीचं राशी परिवर्तन होतं किंवा कुठल्याही ग्रहाचं राशी परिवर्तन, राशी बदल होतो, त्यावेळेस त्याचा परिणाम 12 राशींवरती होत असतो. 12 राशींवरती त्याचा शुभ, काही राशींवरती अशुभ असा त्याचा प्रभाव दिसून येतो. तर आता जो काळ आहे हा शनीचा. शनी हा आपल्या कर्माची फळं प्रत्येकाला देत असतो. प्रत्येकाच्या कर्माची फळं शनी देत असतो. त्यामुळे हा जो काळ तयार होत आहे शनीचा, मीन राशीत शनीचा उदय होत आहे. तर हा जो काळ आहे, हा काळ 28 फेब्रुवारीपासून 6 एप्रिलपर्यंत राहणार आहे आणि हा जो शुभ फायदा होणार आहे, शुभ काळ आहे, हा 3 राशींसाठी अतिशय प्रभावशाली असणार आहे. या 3 राशींना अगदी सुखाचे, आनंदाचे दिवस येणार आहेत. या 3 राशींसाठी हा सुवर्ण काळ असणार आहे. तर या 3 लकी राशी कोणत्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा 28 फेब्रुवारी रोजी आपल्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत अस्त होणार आहे. तर 6 एप्रिल रोजी सकाळी 6:05 शनीचा उदय होणार आहे आणि हा जो काळ आहे, याचा काही राशींना, या 3 राशींना अतिशय चांगला शुभ असा फायदा होणार आहे. तर या 3 राशींच्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टींची उलथापालथ होणार आहे, कुठल्या गोष्टी शुभ होणार आहेत तर कुठल्या गोष्टी अशुभ होणार आहेत, नक्की काय घडणार आहे या 3 राशींच्या आयुष्यामध्ये आपण जाणून घेऊया आणि या 3 लकी राशी कोणत्या आहेत ते पण जाणून घेऊया. चला तर आपण त्या राशींकडे वळूयात. त्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. चला महत्त्वाची आणि सर्वात लकी रास कुठली आहे ते पाहूयात. पहिली रास आहे तुळ रास. तर तुळ राशींच्या लोकांसाठी हा काळ अतिशय भाग्याचा ठरणार आहे. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होणार आहे. जे विद्यार्थी आहे बघा, परीक्षेची तयारी करत आहेत, ती कुठल्याही परीक्षेची तयारी असू देत, ते तयारी करतायत, त्यांच्या बुद्धीचा चांगला विकास तर होणारच आहे. त्याचबरोबर तुम्हाला या परीक्षेमध्ये यश नक्कीच मिळणार आहे आणि विविध स्रोतांमधून तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे. जे जॉब करत आहेत बघा, त्यांना त्यांच्या जॉबच्या ठिकाणी, ऑफिसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी त्यांचं चांगलं कौतुक होणार आहे. म्हणजे जे काही तुम्ही काम करत आहात त्या कामातून तुम्हाला तुमची पोचपावती मिळणार आहे. म्हणजे तुमचं कामाच्या ठिकाणी कौतुक होणार आहे आणि या कालावधीमध्ये तुमची आर्थिक स्थिती जी आहे, ती आर्थिक स्थिती अतिशय चांगली राहणार आहे. हा जो काळ आहे तो अतिशय भाग्याचा असणार आहे. जे व्यापार करत आहेत त्यांना व्यापारामध्ये निश्चितच नफा होणार आहे. तर हा जो काळ आहे, या काळामध्ये अगदी चांगलाच फायदा होणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी, व्यापार करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी. तर या काळामध्ये यशप्राप्ती होणार आहे. असा काही काळ आहे, अशी काही माहिती होती तुळ राशींच्या लोकांसाठी. आता दुसरी रास कुठली आहे ते पाहूयात, सविस्तर जाणून घेऊयात. आपली दुसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशींच्या लोकांसाठी हा जो भाग्याचा काळ आहे, हा सुवर्ण काळ आहे. हा काळ अतिशय लाभदायक असा ठरणार आहे. शनीचा उदय होणं हे मिथुन राशींच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला खूप आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत आणि तुमच्या कुटुंबामध्ये अगदी आनंदाचं, भरभराटीचं वातावरण राहणार आहे.
तुमचं करिअर चालू आहे, करिअरमध्ये तुम्ही खूप प्रयत्न करताय, अगदी तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करताय, पण त्या कष्टाला यश येत नाही. पण हा जो काळ आहे, या काळामध्ये नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला एक नवीन आशेचा किरण दिसणार आहे. हा जो काळ आहे 28 फेब्रुवारी ते 6 एप्रिल या काळात मिथुन राशींच्या लोकांचा चांगला विकास झालेला दिसेल बघा. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात तुमचा चांगला विकास होणार आहे. त्याचबरोबर बघा आर्थिक स्थिती जी आहे ती चांगली राहणार आहे. मात्र एक गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की या काळामध्ये जास्त खर्च होऊ शकतो. मिथुन राशींच्या लोकांसाठी या काळामध्ये जास्त खर्च होऊ शकतो. तर तुम्हाला या काळामध्ये खर्चावरती नियंत्रण ठेवायचं आहे. हा काळ अतिशय चांगला फलदायी ठरणार आहे. तर मिथुन राशींच्या लोकांसाठी अशी काही माहिती होती. तर आत्ता आपण 2 राशींची माहिती पाहिली आहेत. तर आता आपण तिसरी रास पाहूया. आपण तुळ रास आणि मिथुन रास याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. आता तिसरी रास पाहूया. या राशीमध्ये तरी तुमची रास आहे का? चला जाणून घेऊयात. तिसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. या कालावधीत शनी एकादश स्थिती उदय होणार आहे. त्यामुळे अनेक राशींच्या लोकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. जे काही नोकरीविषयक समस्या आहेत पहा, या काळामध्ये जे वृषभ राशीचे लोक आहेत त्यांना नोकरीमध्ये काही समस्या येत आहे, ज्यांची नोकरी चालू आहे पण त्यांना ऑन ड्युटीवरती काही ना काही प्रॉब्लेम येत आहेत, त्यांचेसुद्धा प्रॉब्लेम्स दूर होणार आहेत. आणि जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनासुद्धा चांगली बातमी येणार आहे. नोकरीविषयक हा काळ अतिशय चांगला असणार आहे. आणि तुमचा प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा, तुम्हाला कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाचा कल असतो. त्या क्षेत्रामध्ये तुमचा विकास होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे. आणि जे व्यवसाय करत आहेत त्यांना या काळामध्ये चांगला नफा होणार आहे. व्यापारामधून चांगला नफा होणार आहे. तर हा काळ जो आहे 28 फेब्रुवारी ते 6 एप्रिल हा जो काळ आहे हा काळ अतिशय चांगला असणार आहे या 3 राशींसाठी. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3 राशी पाहिल्या. वृषभ राशीची सुद्धा आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3 राशींची माहिती पाहिली आहे. तुळ रास, मिथुन रास आणि वृषभ रास या 3 राशींना हा जो सुवर्ण काळ आहे, हा भाग्याचा काळ आहे, हा तब्बल 30 वर्षांनी आलेला आहे. आणि याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. याविषयी जर काही अधिक शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.